सारखं शमिका शमिका शमिका. यू नो व्हॉट, कधी कधी तर मला असं वाटतं की ती नाही, मी तुझी सावत्र मुलगी. रिया, हे काय बोलतेस? असं बोलतात का आईला? माई, रिया, मला माहिती हा विचार तुझ्या मनात येतोच. यापूर्वी तू मला हे बोललीस आणि प्रत्येक वेळेला मी तुला हेच समजावते. अगं, माझ्यासाठी तुम्ही तिघी मुली सारख्याच आहात. माझ्यासाठी कोणीच सावत्र नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये सावत्र हा शब्दच नाहीये. रादर अनिरुद्ध काय, मी काय, आम्ही दोघांनी कधी हा विचार केला नाही. आम्ही लग्न केलं तेव्हा आम्हा दोघांच्याही पदरात मुलं होती. माझ्याकडे तू होतीस आणि अनिरुद्धकडे आशू आणि शमिका. बट ट्रस्ट मी, आम्ही कधीही तुम्हा तिघींना वेगळं मानलं नाही ग. तुम्हा तिघींना सारखीच माया दिली आम्ही. रिया, अगं, अनिरुद्धने तुला कधीच सावत्र मानलं नाही. अँड यू नो दॅट. माझी तुला रिक्वेस्ट आहे रिया, प्लीज असा विचार मनात आणू नकोस. प्लीज. सॉरी मम्मा, मला असं नव्हतं म्हणायचं ग. सॉरी. नाही रिया, मला तुम्हा दोघींना एक महत्वाची बातमी सांगायची. शमिकाने इथे भारतात एक डिटेक्टिव्ह हायर केलाय. म्हणजे आशूने कुणामुळे आत्महत्या केली त्याचा शोध ती व्यक्ती लावतेच आहे. त्याचबरोबर देर इज अ पॉसिबिलिटी की आपली आशू जिवंत आहे. अश्विनी जिवंत आहे? मग इतके दिवसात तिने आपल्याला कॉन्टॅक्ट का केलं नाही? तो प्रश्न मलाही पडला माही. बट डिटेक्टिव्ह अजून माहिती गोळा करतोय. कमाल केली हो या पोरीनं, कमाल केली. आय डोंट अंडरस्टँड मम्मा, कधी केलं हे शमिकाने? आपण US ला असल्यापासूनच. मला वाटतं तिथूनच तिने या डिटेक्टिव्हला हायर केलं होतं. सॉरी, पावसामुळे थोडा ट्रॅफिक जॅम होती ना, म्हणून उशीर झाला. काय झालं? काय कळलं माझ्या आशुदीबद्दल? मी गोव्याला गेलो होतो. हो, तिथे काय झालं? का नाही कॉन्टॅक्ट केला माझ्या आशुदीने मला? तो मुलगा, त्या मुलाबद्दल काय कळलं का? त्याचा मित्र आणि तो मच्छीमार ज्याने वाचवलं होतं माझ्या आशुदीला. बंदराच्या बांधावर तुमच्या बहिणीने उडी मारल्यावर तिथल्या मच्छीमारांनी तिला वाचवलं होतं आणि तिला पुढे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हो, हे सगळं तुम्ही मागच्या वेळी सांगितलंय मला. आता पुढे काय? पुढे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण तिचा शेवटचा श्वास तिथेच संपला. नाही, माझी आशुदी, तुम्ही मला म्हणाला होतात आशुदी जिवंत आहे म्हणून. असं कसं होऊ शकतं? त्या नाहीयेत आणि तेच खरं आहे. तुमची बहीण आता ह्या जगात नाहीये. डेड बॉडीवरती कोणी क्लेम करायला आलं नाही म्हणून हॉस्पिटलच्या अथॉरिटीने त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले. नाही, माझी आशुदी मला सोडून नाही जाऊ शकत. तिच्या बॉडीजवळ त्यांना 1-2 वस्तू सापडल्या. कोणीतरी येऊन घेऊन जाईल म्हणून त्या ठेवल्या होत्या.
लॉकेट तर मीच दिलं होतं माझ्या आशुदीला. कोण होता तो मुलगा? तुम्ही म्हणाला होता तुम्हाला त्याच्याविषयी काहीतरी कळलंय म्हणून. ज्या दिवशी तुमच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला त्या घटनेच्या काही काळ आधी ती तिच्या मित्रमैत्रिणीसोबत गोव्याच्या एका बीच हाऊसवर पार्टी करत होती आणि तिथे तो मुलगा होता. पण नंतर आम्हाला असं कळलं की तो 8 महिन्यापूर्वी हा देश सोडून गेला. काय नाव आहे त्याचं आणि कुठे गेला तो आता? त्याचं नाव सिद्धार्थ राजवाडे. आणि तो इंग्लंडला गेला. सिद्धार्थ राजवाडे, इंग्लंड? मॅडम, मला वाटतं माझं काम इथे संपलेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. जय, जरा इकडे लक्ष दे. ही मीटिंग आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि आता जर क्लायंटने विचारलं की तुमच्या कंपनीच्या ग्रोथबद्दल सांगा, तर त्यांना हे सगळे चार्ट्स आणि ग्राफ्स दाखवायचे. ठीक आहे? त्यांना सांगायचं औषधांच्या बाबतीत तर आम्ही नंबर 1 आहोतच, पण आता आम्ही कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा उतरलोय आणि आमची सगळी प्रोडक्ट्स युनिक आहेत. जय, ऐकतोयस ना? जाऊ दे रे, मला त्यातलं काही कळत नाही. आत्ता मला एवढंच कळतंय की शमिकाच्या बोटात सोन्याची अंगठी आहे आणि ती काही करून तिच्या बोटातून काढली पाहिजे. नाहीतर मी काय करू याच्यात? काही कर, जा तिचा हात धर आणि तिच्या बोटातून ती अंगठी काढून आण. हात तर तुला धरायचा आहे तिचा, मला नाही. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. सोनियाचा फोन. एक्सक्यूज मी. हॅलो. मी रिया किंवा माई कोणाला तरी बोलू का? प्लीज तू रडू नकोस. मला माहिती नाही तू का रडतेस, पण असं रडणं बरोबर नाहीये. सॉरी, म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. तुझ्या बोलण्यामुळे नाही रडत आहे मी रडते कारण एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता आणि तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते. मग हा सर मनात ठेवून तुम्ही आयुष्य जगायला शिकता आणि अचानक नशीब तुम्हाला आशेचा किरण दाखवतं. तुमची हरवलेली व्यक्ती, तुमची जिवलग व्यक्ती तुम्हाला परत मिळेल असं तुम्हाला वाटायला लागतं. पण आयुष्य खूप क्रूर असतं. ज्या वेळी तुम्ही स्वप्न रंगवायला लागता ना, त्याच वेळी तुमच्या स्वप्नांचा चुथडा होतो. माझ्या स्वप्नांचंही असंच झालं. माझ्या स्वप्नांचा चुथडा करणाऱ्याला मी अजिबात सोडणार नाही. आता तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की प्रेमामध्ये कोणीतरी तुला, म्हणजे एखाद्या मुलानं फसवलंय. मला नाही, माझ्या जीवलग व्यक्तीला फसवलंय. नशीब मी कधी कोणाच्या प्रेमात नाही पडले. माझा बॉस आता कशाला करतोय हा मला फोन? हॅलो शमिका, मी बोलतोय. काय चाललंय काय तुझं? तुला मी इंडियात हॉलिडेज साठी पाठवलं नव्हतं. तू म्हणाली होतीस की आपल्या इंडियन डिझाईनचं सेक्शन मी हँडल करीन. अजून तू एकदाही आपल्या तिथल्या फॅशन हाऊस मध्ये गेली नाहीयेस.
व्हॉट दिस नॉनसेन्स? मला नाही जायचंय. मला कुठल्याच फॅशन हाऊसला नाही जायचंय, ना इंडियातल्या ना न्यू जर्सीतल्या. मला फॅशन डिझायनिंगच नाही करायचंय. ओके, सगळे सगळे पुरुष सारखे असतात, हो ना? त्यांना फक्त मुलींना हर्ट कसं करावं एवढंच कळतं. नाहीतर हे असं सतत सतत बिझनेस डोक्यात असतो. बाकी कुणाच्या डिझाईन्स रिजेक्ट होत, नाहीतर कुणाचं प्रेम. त्यांना काय त्याच. थँक्यू देवा, खरंच थँक्यू. बरं झालं मी कधी कोणावर प्रेम नाही केलं. ते जसं माझ्या बहिणीला प्रेम लाभलं नाही तसं मलाही नाही लाभलं, माहितीये मला. आणि मिळालंच ना कधी तरी मी इथेच अशी बसली असणार रडत, आणि तू असं माझ्या शेजारी बसलेला असणार माझ्याकडे बघ. एक सांगू, हे बघ, निभावता येत नसेल ना तर कधीच कोणावर प्रेम करू नको. कोणाला स्वप्न नको दाखवस, कारण उद्या तुझं जर प्रेम संपलं ना तर त्या व्यक्तीचं आयुष्य संपून जाईल. जसं माझ्या जीवलग व्यक्तीच्या बाबतीत झालं. तुझ्या बोलण्यातून मला इतकंच समजतंय की तुझ्या अगदी जीवाभावाच्या व्यक्तीला कोणीतरी प्रेमात फार पुढे जाऊन फसवलंय. पण तुझ्या रडण्यानं काही परत नाही मिळणार आहे शमिका. ना ती व्यक्ती, ना ते आनंदाचे क्षण. मला असं वाटतं शमिका, आपण आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला जेव्हा सुखदुःखाच्या क्षणी आठवत असतो ना, तेव्हा ती व्यक्ती आपल्या सोबतच असते, आपल्याला पाहत असते. ती आपल्याला होणारा त्रास, सगळी दुःख, आपण त्या व्यक्तीसाठी केलेली धावपळ, सगळं पाहत असते. कदाचित आता ते सुद्धा रडत असेल आपल्यासोबत. मग आपण आनंदी राहून त्या व्यक्तीलाही आनंदी नाही बनवू शकत का आपण? सांग ना. खरं आहे तुझं, पण तरीही बरं झालं मी कोणावर प्रेम नाही केलं. ते असे इथे येऊन माझ्या जुन्या जखमांवरची खपलीच काय ती निघाली. आणि त्यातून मला आता ठामपणे वाटायला लागले नकोच हे असलं प्रेम. पण तू समजतेस ते खरं प्रेम नसेलच कदाचित. आय मीन, आपण बऱ्याचदा प्रेमाला चुकीची नावं देतो किंवा चुकीच्या फिलिंग्सला प्रेम समजतो. एकदा का आपल्याला खरं प्रेम सापडलं ना शमिका, की मग प्रेमासाठी काही सहन करायची गरज उरत नाही. उलट सगळ्या गोष्टी सहन करायची उर्मी प्रेमातूनच येते. आणि असं म्हणू नकोस की इथे येऊन तुझ्या जुन्या जखमा बळबळायला लागल्या. इथे जय आहे, आत्या आहे, आणि आय एम डॅम शुअर की तुझ्या मनावरच्या ज्या काही जखमा असतील त्या सगळ्या इथे भरून निघतील. तुझं खरं प्रेम तुला इथे मिळेल. त्याचसाठी तू 7 समुद्रापार आली आहेस ना. जय चांगला मुलगा आहे शमिका, आणि मला खात्री आहे की तुझी खूप काळजी घेईल तो. तुलाही तो आवडायला लागेल. तुझं इथे येणं अजिबात वाया जाणार नाही. आजवर कोणीच केलं नसेल इतकं प्रेम करेल तो तुझ्यावर. शमिका, तो जो बाप्पा बसलाय ना वर, त्यानं तुझं आणि जयचं नाव एकमेकांशी जोडलंय. तो कधीही तुझं वाईट होऊ देणार नाही. प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या प्रियकराबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल एक इमेज असते की आपला तो कसा असावा, कसा नसावा. जय तुला जसा हवा तसाच आहे शमिका. आणि एकदा आपल्याला हवं तसा माणूस आपल्याला मिळाला ना की आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. मग त्या माणसाची कुठलीही गोष्ट आपल्याला खटकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करायला लागाल की एकमेकांना सोडणं तर दूरच, एकमेकांपासून दूर राहणं सुद्धा अशक्य होईल तुम्हाला. बिलीव्ह. खरं प्रेम ओळखता आलं की असं होत नाही. एरवी तू खूप कमी बोलतोस, पण आज जे काही बोललास ना खूप छान बोललास. काय म्हणालास तू? एकदा तुम्हाला
हवं तसं माणूस मिळालं ना की आयुष्य सुंदर होऊन जातं. खरं प्रेमात पडलेला माणूसच इतकं सुंदर काहीतरी बोलू शकतो. तू कोणाच्या प्रेमात पडलास का? सॉरी मी खूप जास्त बोलले आते. एनिवेज तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. थँक्स. चल निघते मी आता. अरे कुठे हरवलास आणि काय झालं? ती शमिका रडत वगैरे होती का? मला फारसं माहिती नाही जय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात आलेल्या इतर मुलींपेक्षा शमिका फार वेगळी आहे, फार सेन्सिटिव्ह आहे ती. तिला दुखवणं तिच्यासाठी जीव घेणं ठरेल. मेघना, ए मेघना. रुची चहा. काय गाई? हे काय तुझी तयारी नाही झाली अजून? तुझी तयारी कर आणि जाऊन शमिकाला बोलाव, देवळात जायचं आपल्याला. सांगते. गुरुजी माधुरीसाठी नवस बोलले होते. आज ठरवलंय की देवळात जाऊन नवस फेडून यायचं. आयुष्यात कशावर तरी श्रद्धा हवीच. ईश्वरावर नसली तरी माणसाच्या चांगुलपणावर हवीच. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण जो त्या घडवतो त्याच्यावर श्रद्धा असली तर काय हरकत आहे? ही अभिची पत्रिका. बर, काय आहे त्याच्यात? सांगतो, बघतो आधी. शमी, काय कळलं ग? मामा, आधी जे कळलं तेच खरं आहे ग. म्हणजे अश्वती आपल्याला सोडून गेली. शमी, तू मला सांग, तो डिटेक्टिव्ह नक्की काय म्हणाला? मामा तो म्हणाला की मामा, आशुधी आपल्याच जिवंत आहे, आपल्या मनात, आपल्या आठवणींमध्ये. तिचं असणं असं संपून नाही जाऊ शकत मामा. मी समजावलंय स्वतःला, आणि तुम्हालाही मला हेच सांगायचंय. आपलं दुःख, आपल्याला ती नसल्यामुळे होणारा त्रास, तिला शोधण्यासाठी आपण केलेली धावपळ, हे सारं ती जिथे असेल ना तिथून ती पाहत असेल. कदाचित आता आपल्यासोबत रडतही असेल.
तिचे डोळे तर आपण पुसू शकत नाही ना मामा. मग आपण आनंदी आणि शांत राहून तिला आनंदी करू शकतो. हॅलो, काम झालंय. तुम्ही जे सांगितलं तेच मी बोललो.